नमस्कार, आप देख रहे हैं रीड पब्लिक न्यूज़ भारत। बाबूपेट प्रभाग 13 में विकास को लेकर तेज हुई पहल। वासु देशमुख ने तय की प्राथमिकताएं। चंद्रपुर। बाबूपेट प्रभाग क्रमांक 13 में नामांकन के बाद विकास को लेकर गतिविधियां तेज होती दिखाई दे रही है। वासु देशमुख ने वार्ड प्रमुख समस्याओं पर फोकस करते हुए विकास कार्यों की स्पष्ट रूपरेखा तैयार की है, जिससे क्षेत्र में सकारात्मक माहौल बनता नजर आ रहा है। वार्ड में सड़क सुधार, जलपूर्ति की नियमित व्यवस्था, नालियों की सफाई, स्वच्छता और जल भराव की समस्या को प्राथमिकता सूची में शामिल किया गया है। वासु देशमुख ने स्थानीय नागरिक से संवाद कर उनकी मांगों और सुझाव को गंभीरता से सुना तथा भरोसा दिलाया कि हर समस्या का समाधान चरणबद्ध तरीके से किया जाएगा। नामांकन के बाद भी जनता के बीच सक्रिय रहना वासु देशमुख की कार्यशैली को दर्शाता है। नागरिकों का कहना है कि लंबे समय बाद कोई ऐसा नेतृत्व सामने आया है जो चुनाव तक सीमित न रहकर स्थायी विकास की बात कर रहा है। वासु देशमुख ने कहा कि बाबूपेट को अब कागजी योजनाएं की नहीं बल्कि जमीन पर दिखने वाले कामों की जरूरत है। हर गली, हर मोहल्ले तक बुनियादी सुविधाएं पहुंचाना ही उनका मुख्य लक्ष्य रहेगा। प्रभाग 13 में अब चुनावी चर्चा का केंद्र व्यक्ति नहीं बल्कि काम और विकास बनता जा रहा है। यही कारण है कि बाबूपेट में विकास को लेकर उम्मीद और विश्वास दोनों मजबूत होते दिख रहे हैं। धन्यवाद। प्रभाग नंबर 13 मधून सर्वसाधारण ड गटामधून उभा हो आणि 30 तारखेपर्यंत मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली नाही आणि मी अपक्ष फॉर्म म्हणून 31 तारखेला माझा तो फॉर्म अपक्ष क्लिअर झालेला आहे आणि अपक्ष म्हणून मी माझ्या जनतेच्या समोर अपक्ष उमेदवार म्हणून जाणार आणि वार्डाच्या विकासाकरिता जाऊन राहिलो मी आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून जाऊन राहिलो आणि हे माझी जनता जी आहे माझे वार्डाचे ते मला ठरवून कोणताच उमेदवाराला निवडून द्यायचं आहे, अनुभवी द्यायचा आहे, त्या जे आंडू पांडू जे आहे त्यांना द्यायचा आहे। माझ्या प्रभाग नंबर 13च्या जनतेने मला जर निवडून दिलं तर मी माझ्या प्रभाग नंबर 13ची जो बी मदत करन किंवा मदतीसाठी मी ज्यालाकडे जाईन जनतेच्या मधूनच त्यांच्याकडे जाईल मी। नाही, मला काही नाराजगी नाही, मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि समजा मला माझ्या प्रभागामधून निवडून जर दिलं तर ज्याच्याकडे जायचं, परंतु माझ्या जनतेचे युवा पिढी जी आहे त्या युवा पिढीच्या भविष्यासाठी मी बसायला तयार आहोत। मी प्रभाग नंबर 13 मधून ड गटामधून उभा आहो, परंतु बाबूपेठ आणि मी सगळ्या माझ्या बाबूपेठ वासियांसोबत प्रेम करतो आणि बाबूपेठ वाशी माझ्यासोबत प्रेम करते आणि युवा पिढी सुद्धा प्रेम करते। आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक फॅक्टरी आहे, MIDC आहे, थर्मल पॉवर स्टेशन आहे, कोल माइन्स आहे, केमिकल आहे, अशा ठिकाणी सगळ्या गोष्टी ठेकेदारीमध्ये कामं चालत आहे आणि सगळे बाहेरचे लोक येऊन तिथे ठेकेदारी करत आहे। स्थानिक युवा पिढी जी आहे आमच्या बाबूपेठची स्थानिक युवा पिढी आहे त्या ठिकाणी त्यांना मी गव्हर्नमेंट नोकरीला नाही सांगू शकत, परंतु ठेकेदारीमध्ये मी त्यांना काम निवडून जर दिलं मला तर मी काम ठेकेदारीमध्ये लावून देईन, जेणेकरून एक युवा जर एक पोरगी पाहायला गेला तर त्यांना विचारलं येते मग तू करतो का, तर तो पोरगा जर ड्युटीवर लागला तर त्याचा परिवार चालेल, त्याला एक चांगली सुंदर सुशिक्षित मुलगी मिळेल आणि त्याचं भविष्य उज्ज्वल होईल, त्याच्या परिवाराचं भविष्य उज्ज्वल होईल। मी जेवढ्याला लावीन त्यांच्या परिवाराचं भविष्य उज्ज्वल होईल।